पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्येप्रकरणी आता मोठा खुलासा समोर आला आहे। या प्रकरणात उत्तर प्रदेशातील बलियातून राज सिंग उर्फ चंदन याला अटक करण्यात आली आहे आणि धक्कादायक म्हणजे या संपूर्ण हत्याकांडामागे सुपारी किलर्सचं नेटवर्क काम करत असल्याची माहिती समोर येते। नेमका हा राज सिंग उर्फ चंदन कोण आहे आणि पोलिसांना त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा धागा कसा सापडला हे आता जाणून घेऊया। 6 मेच्या रात्री उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मध्यग्राम परिसरात सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांच्यावर हल्ला करण्यात आला। हल्लेखोरांनी त्यांची एसयूव्ही अडवली आणि त्यांची हत्या केली। या घटनेनंतर संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली। त्यानंतर कोलकाता पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली आणि तपास सुरू होताच बिहार आणि उत्तर प्रदेश पर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे पोहोचले। आता या प्रकरणात अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी आहे राज सिंग उर्फ चंदन आणि तो उत्तर प्रदेशातील बलियाच्या आनंदनगर परिसरातील रहिवासी आहे आणि क्षत्रिय महासभेचा सरचिटणीस असल्याचंही समोर आलंय। पण त्याची ओळख फक्त इथेच थांबत नाही। राज सिंगची गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील मोठी असल्याचं समोर आलं आहे। 2020 मध्ये एका अंडी व्यापाराच्या हत्येप्रकरणी त्याच्यावर आरोप होते आणि तो सध्या जामिनावर बाहेर होता। सोशल मीडियावर अनेक मोठ्या राजकीय नेत्यांसोबत त्याचे फोटो देखील व्हायरल होत आहेत। माहितीनुसार राज सिंग एका राजकीय नेत्याच्या मुलीच्या लग्नासाठी लखनौला गेला होता आणि तिथून परत येत असताना अयोध्येत त्याला अटक करण्यात आली। दरम्यान या प्रकरणात बिहारमधील बक्सर येथील मयंक राज मिश्रा आणि विकी मौर्य यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे। तपास यंत्रणांच्या मते हत्या करण्यासाठी बिहार आणि पूर्वांचल मधील सुपारी किलर्स बोलवण्यात आले होते। पण इतक्या प्लॅनिंग नंतरही आरोपींकडून एक मोठी चूक झाली। हत्येनंतर पळून जाताना आरोपींनी बाली टोल प्लाझावर रोख रक्कम न वापरता यूपीआयने टोल भरला आणि इथूनच पोलिसांना त्यांचा पहिला डिजिटल पुरावा मिळाला। यूपीआय व्यवहारातून मोबाईल नंबर ट्रॅक करण्यात आले। त्यानंतर टोल प्लाझावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले। त्यामध्ये आरोपींची गाडी आणि चेहरे स्पष्ट दिसत होते। आरोपींनी पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी गाडीवर बनावट नंबर प्लेट देखील लावली होती। ही नंबर प्लेट ऑनलाईन विक्री पोर्टलवरील एका गाडीचा फोटो वापरून तयार करण्यात आल्याचं तपासात उघड झालं। मात्र तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही आणि डिजिटल ट्रॅकिंगमुळे आरोपींचं संपूर्ण नेटवर्क आता पोलिसांसमोर उघड होत आहे। या प्रकरणामुळे पश्चिम बंगालमध्ये राजकारण आणि कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। आता या प्रकरणात आणखीन कोणकोणती मोठी नावं समोर येणार आणि या हत्येमागचं खरं मास्टर माइंड कोण आहे याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।